रुपयाचा निधी मंजूर केलेला, तोही त्या ठिकाणी दिला जाईल. आता टेनिस कोर्टच्या बद्दल 80 लाख रुपये दिलेले, ते काम जिल्हाधिकारी हे कुणावर तरी जबाबदारी टाका, नाही तर पुढे कधीतरी 2-4 महिन्यांनी आल्यावर त्याची पार म्हणजे खराब झालेलं नसावं. कुणावर काही ना काही ती जबाबदारी, ही जबाबदारी आमच्यावर, ती जबाबदारी तुमच्यावर, अशा पद्धतीनं ते केलं पाहिजे. आणि मला सांगण्यात आलं की 8,19,70,000 रुपये एवढं या आमच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाच्या करता आपल्याला देणं गरजेचं आहे. मित्रांनो, खोटं सांगत नाही. मी विमानात बसलो त्यावेळेस राजेश देशमुखांनी मला सांगितले असं असं आहे. मी विमानात सही केली त्याच्यावर आणि आम्ही व्हॉट्सअप केलं मुंबईला आणि त्यांना सांगितलं की आम्ही आता एअरपोर्टला संभाजीनगरला पोहोचू अर्धा पाऊण तासांनी. त्यावेळेस आमच्या हातामध्ये ऑर्डर आली तर फार बरं होईल. आज नव्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2026ला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अनुसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आणि यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाच्या करता शासनाने जो मागे निर्णय घेतलेला होता त्याच्यामध्ये 8,19,70,000 रुपये एवढ्या किमतीच्या विकास कामांना शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर कामासाठी कार्यरत यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा बीड राहील. ही ऑर्डर याला म्हणतात काम. मी म्हणतो ना कामाचा माणूस आहे ह्याच्या करता. त्याच्यामुळं जिल्हाधिकारी ह्याच्यात ताबडतोब चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमत. कॉन्ट्रॅक्टर इथं फार हुशार आहे. नवीन वर्षाची सुरुवात करत असताना भीमराव कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन पण केलं. त्याही जिल्ह्याचा एक कार्यक्रम घेतला आणि आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं मगाशी प्रास्ताविकामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही माहिती दिली किंवा आम्ही इथून अनावरण केलं ते पण तुम्हाला सगळ्यांना पडद्यावर दाखवलं की काय काय आपण त्या ठिकाणी करतो. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो, बाबांनो मी कामाचा माणूस आहे. मला काम करायला आवडतं पण दर्जेदार काम करायला आवडतं. मला त्याच्यामध्ये कुणाला कारण नसताना कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायची नाहीये. जो तो आपापल्या परीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु जातीय सलोखा ठेवून सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास जगाच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या समोर आहे, आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळे त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण पुढे गेलं पाहिजे अशी माझी स्वतःची भावना आहे. तशा प्रकारचं माझं मत आहे आणि त्याच रस्त्याने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आजचा दिवस तसं बघितलं तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या दृष्टिकोनातनं, माझ्या 6 लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातनं, खासदारांच्या दृष्टिकोनातनं हा एक महत्वाचा दिवस आहे. आनंदाचा पण आहे आणि तो अतिशय आनंदाचा तसाच महत्वाचा क्षण आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी आजपर्यंत बीड जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून एवढी एकाच वेळेस भूमिपूजन आणि उद्घाटन मला नाही वाटत तिथं झाली असतील. ती आपण सगळ्यांनी तुमच्यामुळं, तुम्ही मला साथ देता, माझी तुम्हालाही सगळ्या बीडवासियांना विनंती आहे, माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, बाबांनो राजकारण करण्याच्या ठिकाणी आपण राजकारण करू. आता उद्याच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रात 3.5 वर्ष परत निवडणुका नाहीये. त्याच्यावर 3.5 वर्ष मी आज जिल्हाधिकारी पुण्यालाही बोलत होतो की आता 3.5 वर्ष पुढची या जिल्हा परिषद तालुका पंचायत संपल्यानंतर आपल्याला जे काही आपलं व्हिजन आहे, जे काही आपल्याला जनतेने एवढ्या विश्वासाने इथं बसवलेलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री साहेब असतील, मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले बाकीचे सगळे सहकारी असतील,
या महायुती सरकारमधले सगळे लोकप्रतिनिधी आमदार असतील, या सगळ्यांना घेऊन आपल्याला हे सगळं करायचं. त्याला प्रशासनाची साथ पाहिजे. मित्रांनो, मी आज आपल्याला सगळ्यांना सांगतो, प्रशासनातले सगळे महत्वाचे लोक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, SP आणि बाकीचे अनेक विभागाचे अधिकारी इथं जमलेले आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की आपण काही चुकीचं मागे केलेलं असेल तर तुम्ही तुमची मानसिकता बदला. माझं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तिघांचं म्हणणं आहे, सांध्यापासून बांध्यापर्यंत काम करत असताना जो पैसा आम्ही जनतेकरता देतो तो पै खर्च झाला पाहिजे. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी कामं करतोय. जवळपास जिल्हा वार्षिक योजनेतनं 1363 कामाचं भूमिपूजन आपण केलंय. त्याच्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती ह्याही उपयोजना त्याच्यामध्ये आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार हा खरं तर 3 वर्षाचा जिल्हाधिकारी आपण देतोय. माझी विनंती आहे, यावेळेस 3 वर्षाचा देऊ, परंतु पुढच्या वर्षीपासून त्या वर्षाचा पुरस्कार त्या वर्षी दिला तर निश्चितपणे तो काम करणाऱ्या माझ्या शिक्षकांना पण एक वेगळा हुरूप येतो. आता 3 वर्षापूर्वी त्याचा पुरस्कार मिळायला पाहिजे होता, काहींचा 2 वर्षापूर्वी, काहींना यंदा. त्याच्यावर त्या पुरस्काराचं गांभीर्य राहत नाही. माझी विनंती आहे की मी मुद्दाम सुरुवातच आजच्या दिवशी केली किंवा कधी काही भागामध्ये पालकमंत्री फक्त महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि आपल्या इथला 17 सप्टेंबरचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, म्हणजे मराठवाड्यामध्ये हे 4 महत्वाचे दिवस असतात. तिथं पालकमंत्र्यांनी हजरच राहायचं असतं. काही पालकमंत्री फक्त तेवढ्याच दिवशी येतात तर त्याच्यातच मिटिंग घेतात तर त्याच्यातच निघून जातात. असं नाही केलं पाहिजे. आपल्यावर जबाबदारी मुख्यमंत्री महोदय टाकतात, सरकार टाकतं, त्यावेळेस त्या जनतेचे प्रश्न. पण आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण आले ना, VC द्वारे मिटिंग घेता येतात. त्याच्यामध्ये आपल्याला मधून येऊन त्या बाबतीमध्ये सुविधा देता येतात. आणि म्हणून हा कार्यक्रम मात्र इथून पुढं माझं भाषण झाल्यावर आपण या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करणारच आहोत. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, तुम्हाला आश्चर्य वाटेल बीडकरांनो, त्यामध्ये साधारण 24-25 मध्ये आणि 25-26 टप्पा 2 मध्ये राज्याचा घरकुल इष्टांक 28,47,168. शिवराज चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी तो इष्टांक वाढून दिला. त्यांनी त्याच्यामध्ये पूर्वीच्या ज्या नियम अटी होत्या त्या जरा शिथिल केल्या. का तर आमच्यातल्या सगळ्याच जाती धर्मातल्या गरीब वर्गाला त्यांचं स्वतःचं घरकुल मिळावं, हक्काचं घर असावं. प्रत्येकाचं आयुष्यामध्ये स्वप्न असतं ना, माझ्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं घर मला संसाराच्या वेळेस मिळावं. आणि हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये राबवलं जातं. त्यावेळेस आपला महाराष्ट्र मागे राहू नये म्हणून आपल्याला उद्दिष्ट फार वाढून दिलं आणि ते आपल्या बीड करता 1,70,620 आहे. सध्या 50,000 पेक्षा पुढे गेलेलो आहे. आज आपण त्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं काम हे माझ्या बीड जिल्ह्याचं चाललेलं आहे. त्याबद्दल मी बीड जिल्ह्याच्या जनतेलाही धन्यवाद देतो. कारण तुम्ही मगाशी बघितली घरं कशी झालेली आहेत. त्याच्यामध्ये आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, माझा स्वभाव असा आहे, जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा पण शिकवला पाहिजे. काही गोष्टी काही काळाने तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील. काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. एवढं कसं धाडस करतात मला तर काही कळलेलं नाही. काही तर केस माझ्याकडे असे आलेले आहेत, म्हणजे मागे तर मी सांगितलेलं होतं एका बहादरांनी माझीच खोटी सही करून टाकली.
म्हणजे इथपर्यंत अजित पवारांची खोटी सही करतो याला काय माणूस काय. मी कलेक्टरला सांगितलं, जरी काही सांगितलं तरी पुन्हा कन्फर्म करा. आणि मी काय केलंय, इथं तुमच्याकडे राजेश देशमुखांनी काम केलेलं आहे. ते पूर्वी माझ्याकडे पुण्याकडे कलेक्टर होते, आता एक्साईजचे कमिशनर आहेत आणि डीसीएम ऑफिसचे सेक्रेटरी आहेत. तेही पाठपुरावा करतात. आमचे नवनाथ जरे म्हणून आहेत, माझ्याकडे स्टाफ आहे, त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली किंवा तुम्ही पुण्याचं बघा, तुम्ही बीडचं बघा, तुम्ही मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं बघायला सोपं जातं, पाठपुरावा करायला सोपा जातो. मित्रांनो, एकच तुम्हाला ताजं उदाहरण देतो. मधी मला माझ्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं, आमचे आमदार लोक पण सांगत असतात की दादा, मागे बीड मध्ये पण मी यायचो त्यावेळेस सांगायचो, लोक सांगायची की दादा इथं बीड मध्ये जे काही आमचं नाट्यगृह आहे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, इतकं दयनीय अवस्था आहे की काय विचारता सोय नाही. आता उद्या करायचं म्हणलं तर त्याला निधी पाहिजे. आता आमच्या प्रेमलताताई निवडून आलेल्या, परंतु शेवटी आपल्या शहराचं उत्पन्न मर्यादित आहे. 52+1 नगरसेवक नगरसेविका ना, नगराध्यक्ष बरोबर ना. तर त्यांनी सगळ्यांनी मिळून, माझं तर आता म्हणणं आहे की ठीक आहे, आता निवडणूक झाली, परंतु विकास कामाला आम्ही ठरवलेलं आहे की आपल्याला मदत करायची, पण ती मदत करताना चांगल्या कामाला सगळ्या नगरसेवक नगरसेविकांनी सपोर्ट करावा, पाठिंबा द्यावा. तिथं कुठं राजकारण त्या ठिकाणी आणू नये. तर आपलं बीड शहर हे खरोखरी जिल्ह्याचं ठिकाण हे बदलेल. इथलं व्यापारपेठ चांगली चालेल, इथं लोक आणखी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येतील, शिक्षणाची दालनं इथं उघडता येतील. क्रीडा क्षेत्रातलं पण आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे. मला वाटतं क्रीडा संकुलाच्या करता 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला, तोही त्या ठिकाणी दिला जाईल. आता टेनिस कोर्टच्या बद्दल 80 लाख रुपये दिलेले, ते काम जिल्हाधिकारी हे कुणावर तरी जबाबदारी टाका, नाही तर पुढे कधीतरी 2-4 महिन्यांनी आल्यावर त्याची पार म्हणजे खराब झालेलं नसावं. कुणावर काही ना काही ती जबाबदारी, ही जबाबदारी आमच्यावर, ती जबाबदारी तमक्यावर, अशा पद्धतीनं ते केलं पाहिजे. आणि मला सांगण्यात आलं की 8,19,70,000 रुपये एवढं या आमच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाच्या करता आपल्याला देणं गरजेचं आहे. मित्रांनो, खोटं सांगत नाही. मी विमानात बसलो त्यावेळेस राजेश देशमुखांनी मला सांगितले असं असं आहे. मी विमानात सही केली त्याच्यावर आणि आम्ही व्हॉट्सअप केलं मुंबईला आणि त्यांना सांगितलं की आम्ही आता एअरपोर्टला संभाजीनगरला पोहोचू अर्ध्या पाऊण तासांनी. त्यावेळेस आमच्या हातामध्ये ऑर्डर आली तर फार बरं होईल. आज नव्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2026ला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अनुसूचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आणि यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाच्या करता शासनाने जो मागे निर्णय घेतलेला होता त्याच्यामध्ये 8,19,70,000 रुपये एवढ्या किमतीच्या विकास कामांना शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर कामासाठी कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा बीड राहील ही ऑर्डर. याला म्हणतात काम. मी म्हणतो ना, कामाचा माणूस आहे ह्याच्या करता. त्याच्यामुळं जिल्हाधिकारी ह्याच्या ताबडतोब चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमत. कॉन्ट्रॅक्टर इथं फार हुशार आहे, डोकंच चालत नाही. आणि आता ही जी काही कामं आहे, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या कामामध्ये जवळपास आपण 1,363 विकास कामांचं भूमिपूजन त्या ठिकाणी करतोय. 575 कोटी रुपयाचा निधी आपण त्याच्याकरता 25-26 मध्ये देतोय. कारण मार्चला वर्ष संपणार, राहिलेला निधी पुढच्या वर्षात नवीन वर्षात पण त्या ठिकाणी दिला जाईल. आणि ही सगळी कामं करत असताना ह्या कामाचे फोटो काढले पहिले की काम कसं आहे आणि मग नंतर कसं झालं पाहिजे. ते झाल्यावर पण फोटो
हे बघितलं जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टरांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना मला सांगायचंय, जर काम न काढता कोणी गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही. चक्की पिसिंग हे अजिबात सोडणार नाही. ते 10 लाखाची कामं बंद केलीत, आम्ही 15 लाखाचं टेंडरिंग करतोय. का तर बाबा जनतेचा पैसा लोकांना दिसला पाहिजे. नुसतं आम्ही घसे कोरडे करायचे, भाषण करायचे, कशाने ये रे माझ्या मागल्या, तसं नाही चालणार. ही कामं माझ्या 6 विधानसभा मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात दर्जेदार झाली पाहिजे. त्या एजन्सीला पण इथं सांगा. हे मला डीपीओला आणि जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्य कार्य सगळ्यांना सांगायचंय. आणि त्यामध्ये ही कामं केल्यानंतर ग्रामीण भागातल्या शाळा हे जिल्ह्याचं भविष्य आहे. अहो, तिथं मुलांना दर्जेदार शिक्षण दिलं तर ते पुढं त्यांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे, तर उद्याचे जबाबदार नागरिक ते घडणार आहेत. त्याकरता आपण 220 शाळांमध्ये वर्ग खोल्यांच्या कामाला मान्यता दिलेली आहे. आणि पुढील 3 वर्षात आमचं टार्गेट आहे, सगळ्या आमदारांनी पण त्याला सपोर्ट केलेला आहे, की खासदार आमदारांनी की टप्प्याटप्प्याने स्वच्छतागृह आणि शाळा दुरुस्तीची कामं त्याच्यात करणार. जिल्ह्यात 12 आदर्श शाळांचं काम देखील आपण सुरू केलेले आहे. आणि 343 नवीन अंगणवाड्यांना आपण परवानगी दिलेली आहे. आणि याची बांधकामं करण्यात येतील. मागासवर्गीय वस्त्यांच्या मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता त्या विभागातर्फे आपण 43 कोटी 40 लाख रुपये कामाची अंमलबजावणी त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. तसंच अनेक ठिकाणी आम्ही फिरताना रस्ते रुंद झाले, परंतु लाईटचे खांब बधीच आहेत. आपल्या बीडमध्ये, आपल्या बाकीच्या माजलगावमध्ये आहेत, आपल्या वडवणीमध्ये, धारूरमध्ये, आष्टी, पाटोद अशा वेगवेगळ्या भागात आहेत शहरी भागामध्ये. तर तिथं आता वीज वितरण कंपनीला आम्ही 25 कोटी रुपयाची 296 कामं या निधीतनं करायला सांगितली. त्याच्यात उच्च आणि लघु दाबाच्या वीज वाहिन्यांची उभारणी करणं, नवीन रोहित्र बसवणं, रोहित्राची क्षमता वाढवणं या कामांचा समावेश आहे. आणि पायाभूत सुविधांचा विकास करताना प्रत्येक गावात साधारण तिथलं पॉप्युलेशन लक्षात घेता स्मशानभूमी, जिथं माझे अल्पसंख्याक बांधव असतील तिथं दफनभूमी ह्याची गरज असते. आणि ती गरज ओळखून आपण त्याच्यामध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये ते काम करतोय. विशेषतः पावसाळ्यात 4 महिन्यात अनेक गावांच्या मध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामग्रस्तांची फार अडचण झाली. मध्ये पूरग्रस्त परिस्थिती होती. म्हणून ह्या जनसुविधा अंतर्गत त्या 60 कामांना आपण पहिल्या टप्प्यात मंजुरी दिलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला इथं बसणाऱ्याला आई बापाच्या पोटी जन्माला आल्यावर ज्यावेळेस काळ आणि वेळ येणार आहे त्यावेळेस प्रत्येकाला जायचंय. पण जाताना त्याचा नीट तरी अंत्यविधी झाला पाहिजे, नीट तरी त्याचं दफनभूमीमध्ये व्यवस्था झाली पाहिजे. हेही काम आपण या वर्षामध्ये हातामध्ये घेतलेलं आहे. आणि टप्प्याटप्प्यामध्ये त्याला पण निधी आपण देतोय. त्याचबरोबर आपण ग्रामीण रस्ते मजबूतीवर दुरुस्तीसाठी 197 कामं हाती घेतलेली आहेत. त्याला 106 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. क वर्ग तीर्थक्षेत्राचा विकास, पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधणं, लघु पाटबंधारा निर्मिती दुरुस्ती, नवीन क्रीडांगणं, व्यायामशाळा हे पण या नवीन जे 1363 कामाचं भूमिपूजन केलंय. माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे, पत्रकार मित्रांनाही विनंती आहे, जे जबाबदार नागरिक आहेत त्यांनाही विनंती आहे की हा जनतेचा पैसा आहे आणि त्याच्यामुळं ही सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार झाली पाहिजेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजनेच्या कामांच्या माध्यमातून माझा जो बीडचा दुर्गम भाग आहे त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ही कामं पूर्ण झाल्यावर माझ्या बीड जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल याबद्दल मला तीळमात्र शंका नाहीये. त्याचबरोबर आपण पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हे सगळे 15 लाखाची कामं करतोय. ही पण गुणवत्ता राखली गेली पाहिजे, दर्जा उत्तम राहिला पाहिजे. यामध्ये अधिकारी पण जे जिल्हा परिषदेचे आहेत, माझी तर जिल्हाधिकारी तुम्हाला सूचना आहे की पीडब्ल्यूडी आणि सीओ तुम्ही पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषद आणि सगळ्यांना बोलून त्यांना सक्त सूचना द्या. आणि जर कोणी काही गडबड करत असेल तर ते सांगा, आपण समजावून त्यांना सांगू. नाही ऐकलं तर मग पुढची कारवाई नाईलाज असताना त्या ठिकाणी केली जाईल. नाहीतर म्हणाली
1 तारखेला पहिल्याच वर्षात आलाय, पहिल्याच वर्षी काय दिवसात काय बोलतोय, परंतु खरं ते सांगितलं पाहिजे ना बाबांनी. सुरुवातच आपण अशी करतोय. त्याच्यामध्ये साधारण डिसेंबर अखेरपर्यंत या जिल्ह्यातल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 90% कामांना प्रमाण दिली. बरोबर, 90%. नेहमी प्रमाण शेवटी मार्च आला की दे प्रमाण बघायलाही कोणी नाही, करायलाही कोणी नाही. अशा पद्धतीने चालायचं. आता मात्र आपण त्या 90% दिलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या बीड जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांचा आता माझं भाषण संपल्यावर आपण गौरव करणार आहे आणि ते 3 वर्षाचे पुरस्कार आपण प्रदान करणार आहे. मी मगाशीच त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्या सर्व पुरस्कार विजेत्या प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षकांचं मी सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनाही शुभेच्छा देतो. आज आपण 64 माझ्या शिक्षकांचा सन्मान करतोय आणि हा सन्मान करत असताना प्राथमिक, माध्यमिक स्तरातील शिक्षक, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे अशा अनेक जे गुरुजन आहेत त्यांना आज आपण गौरवतोय. आणि प्रत्येक शिक्षकाचं हे कार्य राज्यासाठी आम्ही लोक अतिशय अभिमानास्पद आहे असं समजतोय. आणि त्याच्यामुळं या तुम्ही शिक्षक बंधू भगिनींना मला सांगायचंय की तुम्ही काही फक्त तुमचं जे योगदान आहे ते एवढं अमूल्य आहे की तुम्ही केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही, तर त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक दिशा देण्याचं काम करतात. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं मूल्य, त्यांचे संस्कार, त्यांची जिद्द आणि प्रामाणिकपणा ही बीज तुम्ही त्यांच्या मनामध्ये पेरता आणि तुमचं कार्य इतर शिक्षकांच्यासाठी आणि सगळ्याच विद्यार्थ्यांच्यासाठी कायम आदर्श ठरावं हीच आमची मनापासूनची इच्छा आहे. तुमच्या या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्र सरकारने तुम्हाला शैक्षणिक परंपरा अधिक भक्कम करण्याच्या करता हा पुरस्कार दिलेला आहे. इतरांनी पण पुढच्या वेळेस तो पुरस्कार आपल्याला कसा मिळेल अशा पद्धतीनं काम करावं. मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा हा उपक्रम आपण राबवल्यामुळे बीड जिल्ह्यात शाळांचं सौंदर्य वाढलं. तुम्ही मगाशी बघितलं, स्वच्छता, आधुनिकता लक्षणीय अशी वाढलेली आहे. या स्पर्धेमुळे माझ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील आत्मविश्वास, आधुनिकता लक्षणीयरित्या वाढली गेलेली आहे आणि अभिमान देखील त्या शाळेच्या बद्दल त्यांना सगळ्यांना निर्माण झालेला आहे. त्याच्यातून आमचा एकच उद्देश आहे, शाळेचा दर्जा उंचावला आहे, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झालेली आहे. ही माझी शाळा आहे, की मी तिला सुंदर स्वच्छ ठेवणार ही भावना माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दृढ झालेली आहे. आणि त्याच्यातून हे सगळं पाहून माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची पण प्रेरणा मिळाली, ही गोष्ट महत्वाची आहे. या उपक्रमामध्ये फक्त शिक्षक नाही, विद्यार्थी नाही, तर पालक, ग्रामस्थ आणि माझी विद्यार्थी, स्थानिक संस्था या सगळ्यांचाच हातभार लागलेला आहे. बीडकरांनो, त्याच्यामध्ये शाळा, समाजकार्य यांच्यातील एक नातं, शाळा आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट झालेलं आहे. याच्यातून आपण डिजिटल क्लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय, संगीत आणि क्रीडा साहित्य आणि स्वच्छ शौचालय अशा अनेक सुविधा उभ्या केलेल्या आहेत. हे वातावरण आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी झालेले जे माझे लोकप्रतिनिधी आहेत, माझे शिक्षक आहेत, माझे विद्यार्थी आहेत, माझे पालक आहेत, माझे ग्रामस्थ आहेत आणि संस्था चालक, अशा या सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. सातत्य टिकलं पाहिजे. मी आता पण सगळ्यांना पुरस्कार देत असताना सांगत होतो, सातत्य टिकवा. मित्रांनो, त्या दिवाळी नवीन घरकुल उपक्रमाचं पण कौतुक झालं. त्याच्यामध्ये 990 जवळपास 1000 कोटीचा निधी. 1000 कोटी कशाला म्हणतात? आज माझ्या जिल्ह्यामधल्या लोकांच्या करता आलेला आहे आणि संपूर्ण माझा बीड जिल्हा हा राज्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला. ही खरोखरीच अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही पण या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. कारण या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मी सर्व लोकप्रतिनिधी माझे बीड जिल्ह्याचे असतील, त्याच्यामध्ये
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची टीम, ही यंत्रणा, सर्व अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थ्यांनी पण काही बाबतीत स्वतःचे पैसे तिथं घातले आणि ती टुमदार घरं केलेली आहेत. त्यांचंही मी अभिनंदन करतो. कारण PMAY हे अंतर्गत महाराष्ट्राला अधिकचं उद्दिष्ट मंजूर गेलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील घरकुलांना स्वप्नाला नवीन बळ दिलेलं आहे. त्याबद्दल मी पंतप्रधानांचं पण अभिनंदन करतो. मी जिल्हा वार्षिक योजनेत मगाशी सांगितलं 80 लाख रुपये खर्च करून 2 सिंथेटिक लॉन टेनिस कोर्ट तयार केले. उद्याच्याला इतर पण तुम्ही बघा, काही ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये देखील स्पार्क असतो, त्याला पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे. उद्याच्याला आपल्यातनं पण अतिशय उत्तम दर्जाचा लॉन टेनिसपटू निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करतो. ही समाजाची गरज आहे, हे ओळखून आपण हे सगळं करतो आणि त्याचंही लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. त्याच्यामध्ये अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर पण चमकतील आणि ही सुविधा दिल्यामुळं एक अत्याधुनिक दर्जाचं सुविधा माझ्या बीडच्या जनतेला मिळालेली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना पण टॅबचं वाटप त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या आपले जे काही आरटी, बार्टी, मार्टी, महाज्योती, सारथी या सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यातनं आपण ही मदत त्या ठिकाणी करत असतो. आपण आज प्राथमिक स्वरूपामध्ये 5 विद्यार्थ्यांना टॅब देतोय आणि याच्यामुळं विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षक आणि संशोधन कौशल्य विकासामध्ये मदत होणार आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. हे काळाची गरज आहे. तसंच सशस्त्र ध्वजनिधी सन्मान हे 39 लाखाचं उद्दिष्ट होतं, परंतु त्यांनी 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत उत्स्फूर्तपणे जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 1,32,00,000 म्हणजे उद्दिष्टाच्या 335% निधी संकलन करून बीड जिल्हा राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला. म्हणजे तुम्ही बघा, बीड जिल्ह्यातल्या लोकांना प्रोत्साहन दिल्यानंतर राज्यात किती ठिकाणी ते पहिले क्रमांक मिळवतात. फक्त त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे आणि त्यांचा पण आपण सन्मान त्या व्यक्तींचा आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने केला. मित्रांनो, तुम्हाला माहिती की अनेक वर्ष बीड जिल्ह्याची आपली रेल्वे ही काही होत नव्हती. बीड परळी वैजनाथ रेल्वे, त्याच्यामध्ये बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या साठी 16 गावांमधील संयुक्त मोजणीची कारवाई पूर्ण झालेली. खासगी जमीन संपादनाची कारवाई सुरू आहे. बीड ते वडवणी 30 किलोमीटर रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे. रेल्वे विभागामार्फत मला वाटतं 10 आणि 11 डिसेंबर 2025 रोजी नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी घेण्यात आलेली आहे. जानेवारी अखेर पर्यंत साधारण आमचा प्रयत्न आहे की यामध्ये आता रेल्वे मला वाटतं 5.5 तास का काही लागत आहे, परंतु इलेक्ट्रिकची व्यवस्था केली तर तो वेळ 3 तासावर त्या ठिकाणी येणार आहे. 5.5-6 तासाचा वेळ 3 तासावर येणार आहे आणि त्याबद्दल माझा ऑफिस, आम्ही राज्य सरकारतर्फे पण त्याचा पाठपुरावा करतोय आणि काही ठिकाणी जमीन विषयक प्रकरणं निघाल्यास वडवणी ते परळी हा रेल्वे मार्ग देखील पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कलेक्टर चालू होईल, म्हणजे मार्च पर्यंत चालू होईल. त्याकरता सगळ्यांनीच मदत करावी. म्हणजे जे कोणी ते आडमुठेपणाचं धोरण स्वीकारतात, माझी हातजोड विनंती आहे, अरे बाबा रे, रेल्वे झाल्यानंतर गोरगरिबांचं ते एक महत्वाचं माध्यम आहे वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं, ह्याच्यातनं आपला विकास होणार आहे, त्याला विरोध करू नका. आडमुठेपणाचं धोरण सोडून द्या आणि भविष्यामध्ये ही रेल्वे बीड पासून पुणे आणि नंतर आमचं स्वप्न आहे की ती मुंबईपर्यंत कशी धावेल, यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. हडपसर येथील पण प्रलंबित जे विषय आहेत तिथं नवीन स्टेशन करतो, कारण पुण्याच्या स्टेशनला आता जागाच राहिलेली नाहीये, म्हणून हडपसर जवळ पुण्यातच येते, तिथं आपण करतोय. तिथं सगळ्या सुविधा चाललेल्या आहेत. रेल्वे मंत्री वैष्णवी साहेब पण आपल्याला तिथं मदत करतायत. या पद्धतीनं रेल्वेचं काम चाललेलं आहे. तुम्ही फक्त कुठेही कुणी आडमुठेपणा दाखवू नका. शेवटी तुमच्या जमिनीला आम्ही मोबदला देणार आहे.
तो मोबदला घ्या. आता पूर्वीसारखा कमी मोबदला मिळत नाही, चांगला मोबदला त्या ठिकाणी दिला जातो, असं माझं त्यांना सगळ्यांना आव्हान आहे. बीड जिल्हा विमानतळाची जागा निश्चित करण्यात आलेली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण, ज्याला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हटलं जातं, ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित, त्याला एमएडीसी म्हणतात, यांच्याकडून विमानतळाच्या विकासासाठी पूर्व व्यवस्था अभ्यास ते जवळपास पूर्ण झालेला आहे, ज्याला आपण प्री फिजिबिलिटी स्टडी म्हणतो. यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी काही निरीक्षण आणि शिफारसी नोंदवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई चालू आहे. ते पण झाल्यानंतर अधिक चांगल्या पद्धतीनं बीडचा सर्वांगीण विकास होण्याच्या करता मदत होणार आहे. मोठे मोठे उद्योगपतींना यायला जायला सोपं होणार आहे. मित्रांनो, CIITचं बीड जिल्ह्यातल्या युवकांना तंत्रज्ञानाचे कौशल्य मिळावं म्हणून आपण हा प्रकल्प उभा करतोय, त्याला गती दिलेली आहे. 7 ऑगस्टला आपण भूमिपूजन केलंय. जवळपास 196 कोटी रुपयाची किंमत आहे. टाटा टेक्नॉलॉजी पुण्यानी 165 कोटी त्यांनी दिलेले. बाकीच्या MIDCने ती जागा 1 एकर दिलेली आणि 31 कोटीचा निधी दिलेला आहे. बांधकाम लवकरच पूर्ण होईल. मे 2026 पर्यंत हे सगळं सुरू करावं. साधारण टाटा टेक्नॉलॉजीचं साहित्य हे पण आपल्या बीडमध्ये पोहोचलेलं आहे आणि 7,000 विद्यार्थिनी गोरगरिबांची मुलं ही त्या CIITचं कौशल्यपूर्णरित्या प्रशिक्षण घेणार आहे. त्यांना उद्याच्याला स्वतःच्या पार उभं राहायचं असेल किंवा नोकरी करायची असेल तर ती मिळणार आहे. आपण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाईचं 75ला सुरू झालं. त्याची इतकी दयनीय अवस्था आहे, त्याचा आम्ही प्लॅन केलेला आहे. जवळपास खूप मोठी जागा तिथं आहे आणि तिथं आपल्याला काही सुविधा द्यायच्या. जवळपास ते 1000 कोटीचं काम आहे, पण आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये ते पुढे जायचं ठरवलेलं. बृहत आराखडा पूर्ण केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने अद्ययावत ऑपरेशन थिएटर, रेडिओलॉजी, महिला व बालक अतिदक्षता कक्ष, ब्लड बँक, प्रयोगशाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत असं शिक्षण कक्ष, परीक्षा हॉल, ग्रंथालय, अभ्यासिका, विविध विभागाची कार्यालय, ऑडिटोरियम याचा समावेश आहे. मेडिकल गॅसेस, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, वातावरण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, प्रामुख्याने बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल याचं व्यवस्थापन अतिशय परिणामपूर्वक होईल याची दक्षता आपण घेतोय. म्हणून 1001 कोटी रुपये त्याला लागत आहेत. जिल्हा रुग्णालय व नर्सिंग कॉलेज इथं आम्हाला वाटत होतं की जमीन ती पोलीस खात्याची आहे, परंतु नंतर आम्हाला कलेक्टरनी सांगितलं की ही जमीन आपली PWDचीच आहे. साधारण तिथं रुग्णालयाच्या विस्तारीकरणाकरता 360 खटांचं रुग्णालय, इमारत बांधकाम आणि प्रशासकीय इमारत बांधकाम, रेडिओलॉजी, मॉर्चरी व पार्किंगसाठी 304 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. इथंच आपण एक नर्सिंग कॉलेज हे आणि हॉस्टेल 172 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. माझा प्रयत्न आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या आणि साधारण 10-10.5 एकर जागा आपल्याला ही सार्वजनिक बांधकामची सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्याची कारवाई चालू आहे. माझ्या बीड जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला अतिशय चांगल्या प्रकारचा आरोग्य सुविधा मिळाव्यात हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. त्याचाही प्लॅन फार चांगला तयार झालेला आहे. आपल्या बीड जिल्हा रेशीम उत्पादनामध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे, याचा आम्हालाही अभिमान आहे. याचा विस्तार व्हावा म्हणून रेशीम उत्पादनामध्ये बीड जिल्ह्याची अजून भरभराट व्हावी याकरता बीड जिल्ह्यामध्ये सिल्क पार्क साधारण 14 एकर जमीन 33 वर्षाच्या करारावर भाड्यापट्ट्याने दिलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग 15 कोटीचा अंदाजपत्रक तिथं तयार केलेले सिल्क पार्क करता आणि या पद्धतीनं आपण ते पुढे जाणार आहोत. साधारण करताना वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ते झालं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. ऊसतोड कामगारांच्या करता आपण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने जे काही महामंडळ काढलेलं आहे त्याच्यातनं प्रत्येक तालुक्यात 2 मुलांचे आणि मुलींचं प्रत्येकी एक मुलांचं आणि एक मुलींचं, कारण आता कारखाने सुरू झाले की वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागामध्ये ते
ऊसतोड कामगार जातात, त्यांच्या मुलांना शिक्षण नाही, काही नाही, त्या साखर शाळा असतात, पण त्याचा कितपत उपयोग होतो त्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. आणि म्हणून त्यांनी हॉस्टेलमध्ये राहावं. शाहू महाराज पण तशाच पद्धतीने वसतिगृहामध्ये मुलांना ठेवायचे आणि शिकवायचे. त्याच्यामुळं आपण 22 आपले 11 तालुक्यामध्ये 22 शासकीय वसतिगृह सुरू करण्याची आम्ही मंजुरी दिलेली आहे. त्यापैकी 17 वसतिगृहाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. बांधकामासाठी आम्ही त्याच्यामध्ये 252 कोटी रुपयाचा प्रस्ताव प्रभाकरता शासनाला सादर केलेला आहे. त्यालाही 1-2 महिन्यामध्ये आम्ही मान्यता देऊ. परंतु राहिलेल्या जे 5 तालुके जिल्हाधिकारी त्या तालुक्याच्या आमदारांना विश्वासामध्ये घेऊन त्याही जागा फिक्स करा आणि चांगली हॉस्टेल जशी सारथीची हॉस्टेल झाली तशी आपण तिथंही करू. मी मगाशी सांगितलं जिल्हा क्रीडा संकुलाकरता 25 कोटी आपण दिलेले, त्याचं लवकरच आपल्याला भूमिपूजन करायचंय. तसंच आपल्याला खो खो यशस्वी स्पर्धा करण्याच्या करता 18 ते 21 डिसेंबर हा कालावधी आहे. त्याच्याकरता देखील आपण मदत केलेली आहे. 61वी पुरुष आणि महिला राज्य अजिंक्य स्पर्धा निवड चाचणी त्याचं आपण आयोजन करतोय. खेळालाही आपण तेवढंच महत्व देतोय. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे 17 वर्षाखालच्या मुलांना व्हॉलीबॉलच्या स्पर्धेचं यशस्वी आयोजन झालं. त्याचंही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलं. सायन्स पार्क आणि तारांगण याचा प्लॅन मला वाटतं गेल्या महिन्यात आपण राजेश देशमुख फायनल केला. मी देशात कुठं कुठं आहे मला तो एका राज्यातला चांगले वाटला आणि तो आपण करतोय. त्याच्याकरता साधारण बीडकरांच्या करता इथल्या मुला मुलींच्या करता विज्ञान उद्यान आणि तारांगण धानोरा रस्त्यावरील पंढरी इथं करण्याचं आपण निश्चित केलेलं आहे. विज्ञान केंद्र ज्यामध्ये 4 माहिती केंद्र असतील, मध्यभागी तारांगण असेल व विज्ञान उद्यान असेल. या प्रकल्पाकरता 28 कोटीची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण 14 कोटी रुपयाची मान्यता दिलेली आहे. जिल्हाधिकारी यांनी आजच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याला मान्यता देऊन टाका, सुरुवातच करून टाका आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. हे माझ्या पुढच्या पिढीच्या करता खूप फायद्याचं ठरणार आहे. आणि ही माहिती केंद्र हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स परवा पुणे बारामतीला आम्ही एकाचं उद्घाटन केलं, तुम्हाला बघण्यात आलं असेल. आणि आभासी तंत्रज्ञानावर आधारित खेळ, मानववंशीय इतिहास देखील पूर्वी काय होता तोही मुलांना कळला पाहिजे. प्रकृती शास्त्र आणि पर्यावरण यामध्ये विभागलेले असेल. तारांगणामध्ये विविध ग्रह जे काही पृथ्वीच्या आपण पृथ्वीवरून जे ग्रह बघू शकतो ते ग्रह, त्याच्यामध्ये तारे, उल्का, धूमकेतू, इंटरगॅलेक्टिक ऑब्जेक्ट, आकाशगंगा, नेब्युला अशा विविध गोष्टी आहेत. अत्याधुनिक यंत्रणा वापरून मातृभाषेत दुर्मिळ अशी माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मिळेल. आज हे लोकार्पण भूमिपूजन असलेले सर्व कार्यक्रम बीड जिल्ह्याच्या जनतेच्या कल्याणासाठी आहे. जिल्ह्याचा प्रशासकीय आणि विकासात्मक इतिहास सुवर्णाक्षरी नोंदला जाईल अशा प्रकारचं हे सगळं काम आहे. ह्या शहरातलं प्रसिद्ध कंकलेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी देखील निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचाही प्लॅन आम्ही करतोय. शेवटी हे सगळं जो आपल्या बाप दादांनी पूर्वजांनी उभं केलेलं आहे ते पुढच्या पिढीच्या करता जतन करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती पण आपण स्वीकारलेली आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आखाड्यात हाय पॉवर कमिटीची मान्यता मिळालेली आहे. आता शिखर समिती ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्याच्यासमोर ते जाईल आणि मग तिथली मान्यता त्या ठिकाणी घेतली जाईल. आज बीड शहरामध्ये महत्वाच्या इमारती, जिल्हाधिकारी कार्यालय चालू आहे, महसूल भवन चालू आहे, सहकार भवन आता भूमिपूजन करतोय, प्रशासकीय इमारत चालू आहे, जिल्हा ग्रंथालय त्या ठिकाणी आपण करतोय. आताच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाला 8 कोटी 19 लाख रुपयाची आपण मान्यता दिलेली आहे आणि तेही काम आता सुरू झालेलं असेल. पैसे पण त्याला त्या ठिकाणी येतील. नियोजन खातच ते पैसे देतात, त्याच्यावर तो काही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. मित्रांनो, मधल्या काळामध्ये आपण वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याच्यातनं बरेच काही वृक्ष त्याचा जळाले, असं पाण्या वाचून असं आलं.
मला जिल्हाधिकारी आता सांगत होते की आता आपण त्याच्यामध्ये साधारण त्यांनी लावलेले 90% जगलेले पण जाळणार नाही, ते जिवंत राहतील अशी खबरदारी जिल्हाधिकारी तुम्ही त्या ठिकाणी घ्या. तिथं काही अधिकच लागेल तर आपण त्यामध्ये मदत करू, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारे मी त्यांना आवर्जून सांगेन. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या इथं शहरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या शहराला पिण्याच्या पाण्याची अतिशय गैरसोय आहे. बिंदुसरा स्वच्छमध्ये केली, 800 पेक्षा जास्त ट्रॅक्टर भरून आपण कचरा काढलाय. मी आता एकदा या सगळ्या नगराध्यक्षांनी यांना बारामती दाखवणार आहे की कसं आम्ही सकाळपासून तिथली लोक काम करतात. माझा नगराध्यक्ष पण तिथं आता कामाला लागलाय. ह्याच्यामध्ये डीपीडीसी मधनं आपण इथं पूर्वी 4 घंटा गाड्या होत्या, आता 30 पेक्षा जास्त घंटा गाड्या दिल्यात आणि 2 जेसीबी दिले, बरोबर ना? म्हणजे एवढं दिलेलं आहे कचरा गोळा करायला, नाही तर कुठेही कचरा टाकला जायचा. आणि आता कचरा संकलन 100% केलं पाहिजे. प्रोसेसिंग करता जागा त्या ठिकाणी पहा, नगराध्यक्षांनी पाहावी, नगरसेवकांनी सुचवावी, आमदारांनी सुचवावी, खासदारांनी सुचवावी, माझं काही म्हणणं नाही, पण हे केलं पाहिजे. त्याच्याशिवाय शहराला स्वच्छ वाटणार नाही आणि ते काम आपण करू. कारण त्याच्यात तुम्हाला जे काही मी पडेल ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. CSR मधनं देऊ, उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ. बीड शहर पाणी पुरवठा, आता माजलगाव धरणात मुबलक पाणी आहे, पण लाईट बिल आणि कमी HP मोटारी तिथं आहेत, त्याच्यामुळं पाणी भरपूर येत नाही. आता आम्ही ठरवलेलं आहे की आता काहीतरी 8-10 दिवसांआड पाणी मिळतंय. पहिल्या टप्प्यात किमान 3-4 दिवसाआड पाणी मिळावं आणि नंतर माझा प्रयत्न आहे ह्या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन दररोज बीडला पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था करणार आहे. त्याकरता राजेश देशमुख किती हॉर्सपावरच्या मोटारी बसवल्या पाहिजेत, तिथं आपण सोलर पॅनल बसवूया जेणेकरून लाईटचं बिल कमी येईल. त्याला कशी तरतूद करायची ती आपण कुठं करायची ती आपण करू आणि रोजचे रोज पाणी त्या ठिकाणी स्वच्छ बीडकरांना येईल. कारण बीडकरांच्या माझ्याबद्दल खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्याचा भ्रमनिराश मला होऊन द्यायचा नाही. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला मला तडा जाऊन द्यायचा नाही. मला पण कामच करून दाखवायचंय आणि त्यामुळं राजेश देशमुख ताबडतोब या कामाला लागा. नवनाथ झरे, तुम्ही पण त्या ठिकाणी लक्ष त्या बाबतीमध्ये द्या आणि काही झालं तरी इथं कुठली अडचण राहणार नाही त्याबद्दलची खबरदारी सगळे मिळून आपण घेऊ. आणि चीफ ऑफिसरनी पण मी आत्ताच त्याला बोलवलेलं होतं, नगराध्यक्ष पण आहेत, बाकीचे पण सगळे सहकारी आहेत, त्यांना मला सगळ्यांना सांगायचं. अजून तुमच्या मनात काही कल्पना असल्या तरी त्या सांगा, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण ह्या पद्धतीनं आपण सगळेजण मिळून पुढे जाऊया. महावितरण आणि नगरविकास सचिव यांची मंत्रालयात मला बैठक घ्यावी लागेल, कारण 8 ते 10 दिवसाआड सध्या पाणी पुरवठा आहे आणि धरण तर भरलेलं आहे. म्हणजे पाणी बघितलं तर उशाला आहे, परंतु आपल्या लोकांना मात्र कोरड पडलेली आहे. अशा प्रकारची इथली अवस्था आहे. हे मध्ये देखील आपण आता तातडीने त्याच्यामध्ये लक्ष घालूया अशा पद्धतीनं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे. मित्रांनो, दुसरा एक प्रश्न इथं ऐरणीवर आलेला आहे, तो म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, बीड, पाटोदा, जामखेड, आष्टी, कडा, अहिल्यानगर मार्गे कल्याण, बदलापूर या मार्गावर बीड जिल्ह्यातून आणि बीड शहरातून ते रस्ता जावा. मुंबई हैदराबाद हा जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या बद्दल आणि काही जणांनी स्टेटमेंट केलं, त्याच्यातनं गैरसमज झालेले. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळे काम करताना, एकनाथ शिंदे साहेब, आम्ही साधारण आता मागं शक्तीपीठ होता, त्याच्यात काही लोकांच्या तक्रारी होत्या, त्या योग्य होत्या, त्याच्यात काही आम्ही बदल केले. कुठलीही नवी गोष्ट करताना काही विरोध असतो, परंतु तो विरोध करणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं नाही, त्यांना योग्य पद्धतीनं मोबदला द्यायचा आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं पण त्या पैशातलं कल्याण झालं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही पोर्ट करत असताना, विमानतळ करत असताना, एअरपोर्ट करत असताना
म्हणजे बंदरं, विमानतळ, रेल्वे लाईन, रस्ते, हे MIDC ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे बघावं लागतं. आणि त्याच्यामुळं तुमच्यामध्ये जे काही आता मला अनेक निवेदन आमदारांनी दिली की ह्याच्यामध्ये बदल करू नका, त्या संदर्भामध्ये मी स्वतः मधी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो, पण कुणाचं ह्याच्यात नुकसान होणार नाही, कुणाचा अनादर केला जाणार नाही. त्याचा फायदा हा मुंबई हैदराबाद रोडचा साधारण सगळ्याच जो दुर्गम भाग आहे, जो मागासलेला भाग आहे, त्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये त्यांना मदत होईल. त्या पद्धतीचं काम आम्ही त्याच्यामध्ये करू, त्याबद्दल आपण काळजी करू नका, अशा प्रकारची विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना मी करू इच्छितो. आज अनेक कोटींची कामं आपण केलेली आहेत. आता बाबासाहेबांच्या पण सहकार विभागाचं साधारण ते किती कोटीचं काम आहे? 14 कोटी 98 लाख ना, 15 कोटीचं काम आहे. तिथं पण आपण इथनं जाऊन आम्ही त्याचं भूमिपूजन करणारे शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा झाल्यानंतर या प्रकारे आपल्याला पुढे जायचं. मी साधारण हातामध्ये घेतलेल्या कामाचा उल्लेख केला. माझी आमचे लोकप्रतिनिधींना, नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवकांना विनंती आहे की तुम्ही पण आता पाहणी करा. तुम्हाला काय इथं अडचण आहे, इतर पण नगरपालिका आजूबाजूच्या म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या आजूबाजूच्या 11 तालुक्यातल्या जिथं कुठं असतील त्यांचे पण काही महत्वाचे प्रश्न. पण माझी विनंती आहे, आम्ही हे सगळं करत असताना तुमच्याकडनं पण प्रतिसाद मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येता कामा नये. आम्ही कुणाला अन्याय होऊन देणार नाही, पण कुठेतरी बकालपाडा शहराचा घालवत असताना कुठं आम्हाला कोडवाडा पण करावा लागणार आहे. उद्याच्याला कुणाची जनावरं जर रस्त्यावर फिरत असतील तर ती पकडली जातील, ती कोडवाड्यात घातली जातील, त्याला 10-20 रुपये दंड लावला जाईल, तर त्याचं जे काही जनावर असेल ते त्याला मिळेल. तुम्ही तुमची जनावर तुमच्या दारात बांधा, काय त्याला खायला प्यायला घालायचं ते घाला. ते मोकाट फिरण्याकरता बीड शहर नाहीये किंवा इतर शहरं मोकाट जनावरांना फिरण्याकरता नाही. त्याच्यातनं ऍक्सिडेंट होतात. कधी कधी नवीन शिकाऊ माझा 2 व्हीलरवाला तो पडतो, कधी कधी एखाद्या कुणीतरी असा पिसाळा कुणी तर त्या अंगावर पण जातोय, ती धक्काही मारतोय, काही पण करतोय. त्याच्यामुळं काही सवयी आपण पण ट्रॅफिकच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. वाहतुकीची शिस्त पाळली पाहिजे. डिवायडर तिथं बसवलेले, तिथं प्रत्येक ठिकाणी इथं ओपन ठेवा, तिथं ओपन ठेवा, तिथं ओपन ठेवा. त्या डिवायडरचा काही फायदा नसतो. जिथं साधारण खरोखरीच ट्रॅफिकच्या नियमाप्रमाणे वळण्याच्या करता जागा ठेवली पाहिजे, त्या प्रकारे होईल. नाहीतर इथं डिवायडर केल्यानंतर मग माझा धंदा कसा होणार? माझ्या इथं बारामतीमध्ये सर्कल, तिरंगा सर्कल आहे चौक, तिथून डायनामिक्स 6 किलोमीटर का 5 किलोमीटर रस्ता आहे. ठराविक ठिकाणी डिवायडर तिथं असा वळण्याकरता जागा ठेवली. माझ्या बंगल्याच्या इथंच मी पहिला बंद केला. शेवटी मित्रांनो, त्याशिवाय पूर्वीचा काळ वेगळा होता, तेव्हा वाहनं नव्हती, एवढी लोकसंख्या नव्हती. आता वाहनं वाढलेली आहेत. तुम्ही आता पुणे, मुंबई किंवा इतर शहरं बघतात, आम्हाला तिथं डबल फ्लायओव्हर करावा लागतोय, सबवे करावा लागतोय, ट्रेन करावी लागते, मेट्रो करावी लागते, बोगदे काढावे लागतात. आपल्याला रस्ते रुंद करण्याकरता तुम्ही मदत केली पाहिजे. आणि हे सगळी सार्वजनिक ज्या बाबी आहेत त्या स्वच्छ ठेवण्याच्या करता आपलं एसटी स्टँड पण ते एकदा तिथेही आपल्याला सकाळी चक्कर मारून काय अवस्था आहे, काय काय सुविधा दिल्या पाहिजेत, अशा पद्धतीने माजलगावला पण काही प्रकाश सोळंके साहेबांचं आहे, काही सुरेश धसांचं म्हणणं असेल, काही नमिता मुंदडाचं असेल, काही आमचे धनंजय मुंडेंचं असेल, आमचे त्याच्यामध्ये विजयसिंह पंडितांचं असेल, त्याच्यामध्ये बीडचे संदीप क्षीरसागरांचं असेल, वेगवेगळ्या आमदारांचं वेगवेगळं मत असू शकतं. खासदार बजरंग सोनवणेंचं काय असेल. आज शेवटी ते 18-20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. आमदार 4-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. आणि त्यामुळं साधारण कामं करताना माझी पुन्हा बीडकरांना विनंती आहे की एवढी मोठ्या प्रमाणावर कामं ही आपण सुरू केलेली आहेत 1 तारखेला,
आपल्याला पुढच्या काळामध्ये आमची टर्म संपेपर्यंत त्याच्यामध्ये भरच टाकायचं काम करायचंय, पण कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. जिल्हाधिकारी जर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी काम खराब केलं तर त्याला काळ्या यादीत टाकायचं, ब्लॅकलिस्टला. आपल्याला काही कुणाचा मुलाचा ठेवायचा नाही. नाहीतर कोण कॉन्ट्रॅक्टर आमच्याच मांडीला मांडी लावून बसणार, ती फोटो काढणार, जेव्हा का मी दादाच्या किती जवळ. अरे जवळ आम्हाला काय माहिती किती कॉन्ट्रॅक्टर का आणखी कोण. फोटो काढून दिला तर आम्ही चांगलं, नाही काढून दिला तर काय टाकलं चालत, फोटो काढून देत नाही. स्वतःला फार शहाणं समजतो काय, म्हणजे हे अडचण होती. त्याच्यामुळं या सगळ्याच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी आणि सगळेच या गोष्टीची नोंद घेतील. चांगली कामं करणार. मी तर जाहीर भाषणात सांगतो की ज्यांना कॉन्ट्रॅक्टचा धंदा करायचा आहे त्यांनी राजकारणात येऊ नये, आणि ज्यांना राजकारणात यायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टचा धंदा करू नये. साधं सोपं गणित आहे. कारण मग त्या अधिकाऱ्यांची पण काही अडचण होत नाही. अधिकाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाला घाबरू नका. तुम्ही तुमचं काम चूक करा. तुमच्या पाठीशी मी जोपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून तिथं आहे तोपर्यंत मी तिथं मुख्यमंत्र्यांना पण सांगेन. मुख्यमंत्र्यांनाही माझा स्वभाव माहितीये. आपल्याला नाहक कुणाला त्रास द्यायचा नाही, पण कोण आपल्या नादी लागला तर त्याला सोडायचा पण नाही. तो नियमाने वागत नसेल, तो संविधान मानत नसेल, तो कायदा मानत नसेल, तो नियम मानत नसेल, तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनाच तो मान्य करत नसेल, हम करे सो कायदा असं जर कोणी काही करत असेल तर त्याला कायद्याचा बडगा दाखवायचा. तो किती मोठ्या बापाचा असू नाही तर छोट्या बापाचा असू, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. ही गोष्ट मी 1 जानेवारीला तमाम माझ्या बीडकरांना सांगू इच्छितो. बीडकरांनो, तुम्ही पण ह्या चांगल्या त्याच्यातनं तुमचंच भलं होणार आहे. मी काय वर्षातनं ठराविक वेळीच इथं येणार, ठराविक वेळी जाणार, पण इथं आपण शिस्त लावायला यशस्वी झालो तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या बीड जिल्ह्याच्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला होणार आहे. उद्या मला पण अर्थमंत्री म्हणून वाटेल की नाही, ही लोक प्रतिसाद देतात, आपण यांना अधिकच दिलं पाहिजे, त्याचा उपयोग चांगला होतो. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि त्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी 1 जानेवारीच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आज 1 जानेवारी बरेच जण इकडं तिकडं फिरायला जातात, कुठं जातात, त्याच्यामुळं काहींनी तारखा आधीच ठरवलेल्या होत्या, म्हणजे कार्यक्रम रद्द झाला. त्याच्यामुळं मला काल धनंजय मुंडेंचा फोन आला की दादा मला वाटलं की आता पुढे जाती तारीख, पण मी म्हणलं हरकत नाही, कारण तो फॅमिलीला घेऊन गेलेला होता. मी म्हणलं आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी करून घेतो, त्याच्यावर गैरसमज करून घेऊ नका. नाहीतर पत्रकार मित्र धनंजय मुंडे दिसले नाही, पंकजा मुंडे दिसली नाही, ललिता मुंदडा दिसली नाही, काय चाललंय, काही नाही, सगळं चांगलं चाललंय. त्यामध्ये आम्ही एकमेकांशी चर्चा करून ह्याच्यात माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ज्या गोष्टीला महत्व द्यायचं त्याला द्या ना, पण ज्याला ते महत्व देऊन त्याचा काही उपयोग नाही, तुम्ही कामाला महत्व द्या, इथल्या डेव्हलपमेंटला महत्व द्या. इथलं काही चुकीचं होत असेल तर ते लक्षात आणून द्या, ते दुरुस्त करून आम्ही कुठं म्हणतो की आम्ही चूक आहे. जो काम करतो तोच कुठेतरी चुकतो. चुकला तर आम्ही दुरुस्त करू, हे तर चुकवून द्यायचाच नाही असा आमचा प्रयत्न असतो. पण एवढे आता किती काम आहेत, 1363 एवढ्या कामामध्ये एखादं कुठलं चुकलं तर लगेच धारेवर धरू नका, नाही एवढंच सांगत होता 1363. हा, तर त्याच्यामध्ये तुम्ही पण बघा ना, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे, आमचं एकट्याचं नाही, अधिकाऱ्यांचं एकट्याचं नाही. आपण पण जबाबदार इथले नागरिक आहात ना, त्या भारताचे नागरिक आहात, या महाराष्ट्राचे नागरिक आहात, या जिल्ह्याचे, या वेगवेगळ्या तालुक्यांचे. त्याच्यावर कुठं काही खराब काम होत असेल, मला जिल्हाधिकारी आता आठवलं, आता आमच्याकडं म्हणजे आपल्या देशामध्ये जागतिक लेवलची स्पर्धा सायकलची पुण्याला घेतलेली आहे. सायकल स्पर्धा फार मोठी आहे आणि त्याकरता रस्त्याची क्वालिटी, कधीतरी तुम्ही सुट्टीचा दिवस काढून काय रस्ते झाले, इतके सुंदर रस्ते झालेत की त्या क्वालिटीचे रस्ते होऊ शकतात ठरवलं तर.
हे पण तुमच्या लक्षात येईल. त्याच्यात PMRD होतं, PWD होतं, MSRDC होतं, TMC होतं, PCMC होतं, अशा आणि नॅशनल हायवे होतं. अशा 6 एजन्सी काम करतात. पण खरोखरच इतकं उत्तम काम झालेलं आहे आणि जगातली ती स्पर्धा होणार आहे. त्याच्यामुळं पुणे पिंपरी चिंचवडचं नाव जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचं नाव जाणार आहे, देशाचं नाव जाणार आहे. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आपण व्हॉलीबॉलच्या स्पर्धा, खो खोच्या स्पर्धा, इतर सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. ही बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. सहकार्याच्या बद्दल स्वतः आमच्या बाबासाहेब पाटील बोलले. आता आम्ही हे शिक्षकांचा पुरस्कार दिल्यावर त्याच्यात पुढच्या सहकार्याचं फक्त भूमिपूजन करणार. आता तिथं काही भाषणं होणार नाही. ते आत्ताच काही सांगितलं ते सगळे समजून घ्या आणि त्या पद्धतीनं तिथलंही काम दर्जेदार होतंय का नाही त्याची पण काळजी घ्या. मी पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस बघेल. तुम्ही बाबासाहेब तसं बघितलं तर मराठवाड्यातले साथ कधी इकडच्या भागात कार्यक्रमाच्या करता आलं तर तुम्ही पण सहकार भवनच्या कामाकडे व्हिजिट करा आणि इतर पण लोकप्रतिनिधींनी करा. अशा पद्धतीनं आपण आपल्या बीड जिल्ह्याच्या शहरासहित सर्वांगीण विकास करण्याचा मनापासूनचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे आणि बाकीचे सगळे आमचे सहकारी या सगळ्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी करत राहू. तुम्ही फक्त साथ द्या. मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेन. त्याबद्दलचा शब्द मी पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या आपल्याला सगळ्यांना देतो आणि आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत देखील करतो. आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद दादा. आतापर्यंत ऐकलं होतं, ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है, परंतु आज बीड जिल्हा